आहे ते ठामपणे मी सांगतो. आताही मारला तरी तयार आहे, काय हरकत नाही. काय वाटतं या ठिकाणी आता जमलेला सुरक्षेची मागणी केलेली आहे आणि संबंधित आरोप जे केलेले आहेत आमदार धनंजय मुंडे यांच्यावर त्यांना अटक करण्यासाठी या ठिकाणी अटक करणं हे विषय आमच्या कुणाच्याच मनीघाणी नाही. अटक करणं न करणं हे कोर्टाचा कार्यक्रम आहे. आणि दुसरी गोष्ट, जरांगे पाटील ज्या वेळेस मराठा समाजावर अन्याय झाला त्यावेळेस जरांगे पाटील आले. तेवढंच न करता पाटलांनी या ठिकाणी दोन मुंडे कुटुंबावर अन्याय झाला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज मनोजदादा जरांगे पाटील करीत आहेत. आणि त्या जरांगे पाटलाचं म्हणजे अशी लोकप्रियता वाढायली की इतर समाजाच्या सुद्धा मागण्यासाठी जरांगे पाटील येत आहेत आणि कुठंतरी या जरांगे पाटलालाच नेस्तनाबूत करायचं असा प्रकार आम्हाला दिसून येत आहे. आणि त्या प्रकाराचं म्हणजे तुम्हीच काय तर सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे की मनोजदादाची सुपारी किंवा मनोजदादाची हत्या घडवून आणायची कट कारस्थान काय झालेलं आहे हे आपल्या सबंध महाराष्ट्रानं बघितलं आहे. आता त्या विषयावर कुणीच असं भाष्य करणार नाही की त्यांना अटक करा. ह्यांना ज्यावेळेस त्यांच्यावर म्हणजे कोर्टात जाईल त्याच्यावर कोर्ट म्हणजे त्या पोलिसाच्या देखरेखीखाली त्याच्यावर गुन्हा निष्पन्न होईल. फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्पष्ट नाव घेत उल्लेख केलेला आणि या ठिकाणी सुद्धा अनेक जणांनी आमदार धनंजय मुंडे यांचं नाव घेतले. त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलं. आमदार धनंजय मुंडे यांना अटक करा यासाठी तुम्ही या ठिकाणी एकत्र जमले आहात. काय प्रतिक्रिया? हा मला विषय असा आहे की जरांगे पाटलांनी नाव घ्यायचा विषय म्हणजे ज्यावेळेस त्यांच्याकडे काहीतरी प्रूफ आहे त्यावेळेस त्यांनी नाव घेतलंय आणि ते आज आपण इथं किती म्हणलं तरी थोडीच अटक होणार आहे. त्याला कोर्ट प्रोसिजर पूर्ण करूनच अटक होईल. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला स्पेसिफिक एका धनंजय मुंडेविषयीच द्वेष नाही तर जरांगे पाटलाच्या केसाला जर धक्का लागला तर ह्या महाराष्ट्रातला एक मावळा परत जरांगे पाटील होईल एवढं मी सांगू शकतो. दत्ताभाया, काय वाटतं ज्या पद्धतीने काल आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकल मराठा समाज या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की ज्या प्रकारे आमचे सर्वांचे दैवत आदरणीय मनोजदादा यांच्यावर पाळत ठेवून त्यांना जीवे मारण्याचा कट जो काही शिजला, त्यांच्या जवळचे सहकारी काही आता संशयित म्हणून अटक केलेले आहेत पोलीस प्रशासनानं आणि त्यामागं मास्टर माइंड तालुक्याचे आमदार धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आहे. आणि त्यानंतर काल दुग्धाभिषेक झाल्याच्या नंतर जे काही त्यांचे कार्यकर्ते लाभार्थी टोळी जी काय बोलली की मनोजदादा असे मनोजदादा तसे, अरे 2 रुपयासाठी तुम्ही स्वतःची इज्जत विकणारे आमच्या दैवतावर बोलता. 6.5 कोटी मराठ्यांचं दैवत आहे ते. 1 रुपया दिला तर तुमच्या सगळ्यांच्या हौस मौज पूर्ण होईल. इथून पुढं बोलताना तुम्हाला गांभीर्यपूर्वक सांगालोय, बोलत असताना मनोजदादा किंवा मराठा समाज या विषयावर जर गरळ वागताल तर याद राखा आमच्यासोबत गाठ आहे. एवढंच बोलतो. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी झेडपल सुरक्षा द्यावी या मागणीचं निवेदन दिलेलं आहे. तसंच या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा. जे संशयित म्हणून 2 आरोपी अटक केलेले आहेत तर ज्यांची नावं समोर येत आहेत, ज्यांची नावं पोलीस प्रशासनासमोर कबुली जबाबात त्या दादा गरुडने घेतलेले आहेत त्या व्यक्तींना सुद्धा अटक करण्यात यावी यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. काका, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, काल जे इथं प्रकार झालेला आहे त्या जरांगे पाटलाला ज्यांनी म्हणजे सुपारी दिली मारण्याची, कट कारस्थान झाले, त्या कट कारस्थानाचा सखोल चौकशी करावी आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाज सिरसाळा पंचक्रोशीतील या ठिकाणी जमलेला आहे. माऊली भाया, तुमचं काय म्हणणं? एकच मागणी मराठा समाजाची की बाबा न्यायालयामध्ये प्रकरण चालू, पोलीस तपास करीत आहेत. हे पोलीस प्रशासनानं तपास करून ह्याच्यातले जे काही आरोपी त्यांना तात्काळ अटक करावी आणि विनाकारण जर वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही भांडगोळांनी काल केला आहे त्याला एकच विनंती आहे, तुम्हाला काय करायचे तर समर्थन, आम्ही कोणाचं समर्थन करण्याला विरोध करीत नाही. तुम्ही राजकारण करा, समर्थन करा, झेंडे लावा, मोर्चे काढा, बॅनर लावा, डोक्यावर घ्या, नाही तर घरात नाही, आमचा विरोध नाही. पण मनोजदादा जरांगे पाटलाबद्दल जर चुकीचा शब्द बोलले तर याचे परिणाम वाईट होतील. 40% मराठा समाज आहे, गप्प आहे, शांत राहू द्या. विनाकारण जर डवचिण्याचा प्रयत्न झाला तर मग अवघड होईल. फक्त एवढाच इशारा आम्हाला याच्या माध्यमातून द्यायचा आहे. कोणी बोलणार आहे दादा किंवा इतर मनोजदादाचं वेळोवेळी मराठा समाजाला सांगणं की तुम्ही शांततेत राहा. आम्ही झाली 2.5-3 वर्ष झाला आम्ही हेच करतोय, शांततेच्या मार्गात जाऊन आमची मागणी मांडतोय. पण सातत्यानं इथून शिरसाळ्यातून आणि इव्हन परळीतून आपण सगळे बघताय, परळीतूनच जास्तीत जास्त ते जे काही आरोपी असतील किंवा पाठीमागचे जे कोणी आरोपी असतील, जे याच्यानंतरचे तथाकथित नेते असतील ओबीसीचे, आपण जे सर्वांनी पाहिले 2 नेते, त्यांनासुद्धा रसद पुरवण्याचं काम इथूनच झालेलं आहे. आणि आज घडीला कालच्या ज्या इथं शिरसाळ्यामध्ये
ह्या परळीचे लाडके आमदार म्हणजे असे ते लाभार्थी टोळी त्यांची, आम्ही तर काही लाडकं म्हणत नाहीत त्यांना, पण त्यांनी जे काही दुग्धाभिषेक घातला आणि त्याच्यानंतर आमच्या आदरणीय दैवतावर मनोजदादांवर ज्या पद्धतीनं खालच्या स्तरावर बोलण्यात आलं त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं एकत्रित जमलेलो आहोत. आणि इथून पुढं तुम्हाला एक सूचना म्हणून नाही तर सक्त इशारा आहे हा, इथून पुढे तुम्ही बोलताना मनोजदादा किंवा मराठा समाजावर बोलताना गांभीर्यानं बोला, नाही तर तुम्हाला जसं उत्तर देण्याला आम्ही मराठा म्हणून खंबीर आहेत, लक्षात ठेवा. नक्कीच धन्यवाद. या पद्धतीने आता आपण प्रयत्न होत असेल तर त्याची चौकशी व्हावी. वाघमारे साहेबांना सुद्धा म्हणलं किंवा एखाद्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांची भूमी महाराष्ट्र ही, याच्यामध्ये जाणीवपूर्वक कुणी कुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही राजकारण करा, विरोध करा ना, मैदानात या, विरोध करू, हार जीत होईन त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही सहकार्य करू ना. पण तुम्ही जाणीवपूर्वक कुणाचा जीव, कुणाचा असो, शत्रूचा सुद्धा जीव घेता कामा नये, ही या ठिकाणी आमची मागणी. नक्कीच काय वाटतं भैया, एकंदरीत तुम्ही या ठिकाणी सर्व जमलेला आहात,